आज तुम्हाला मेथीच्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे मी. मिरच्या कट करून घ्यायच्या. मी बारीक करून नाही घेतलेली आहे, कारण मी कट करून घेतली आहे मिरच्या. इथं मी घेतलेले आहे मटर घेतलेले आहे आणि मुगाची डाळ घेतलेली आहे भिजून. त्यानंतर मेथी वॉश करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण कढईमध्ये ऑइल टाकून घेऊया. त्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे ऑइलमध्ये. त्यानंतर कट केलेल्या मिरच्या पण टाकून घेतल्या. मग त्याला पण चांगलं ऑइलमध्ये फ्राय करून घेऊया. त्यानंतर मी मटर चिरलेले ते पण टाकून घेतले ऑइलमध्ये. मग त्याला पण थोडा वेळ फ्राय होऊन घेऊया. मग त्यानंतर आपण वॉश केलेली मेथी पण टाकून घेऊया. त्यानंतर मी मुगाची डाळ भिजून ठेवली होती अर्धा तास. त्यानंतर आपण मुगाची डाळ पण टाकून घेऊया. मग त्याला नंतर मिक्स करून घेऊया चांगलं. ही माझ्या मुलाला खूप आवडते मेथीची भाजी अशी केलेली. तुम्ही पण नक्की एकदा घरी अशी मेथीची भाजी ट्राय करून पहा. मुलाला खरं तुमच्या आवडेल. चांगलं थोडा वेळ फ्राय करून घेऊया. मेथीची भाजी तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता, साध्या पराठ्यासोबत. त्यानंतर आपण चवीनुसार नमक टाकून घेऊया. पूर्ण मेथीतलं पाणी जळालं की त्यानंतर आपण नमक टाकून घेऊया. आता आपली मेथीची भाजी रेडी झालेली आहे. त्यानंतर मी पराठा करून घेत आहे. पराठ्यासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागते अशी मेथीची भाजी. तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा एक वेळा, जशी मी बनवली तशी. त्यानंतर मी पराठ्याला ऑइल लावून घेत आहे. तुम्ही घी किंवा ऑइल लावू शकता. इथं मी घी नाही लावलं आहे, ऑइल लावून घेतलं आहे पराठ्याला. आपला पराठा चांगला असा फुगून आलेला आहे. आपला पराठा रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण मेथीची भाजी सर्व करूया ताटामध्ये. ही पहा मेथीची भाजी. आपला मेथीची भाजी आणि पराठा रेडी झालेला आहे. ही जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा व्हिडिओला.